मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 24 जुलैचा एपिसोड रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. तसा आजचा एपिसोड खूप इंटरेस्टिंग आहे बरं का प्रेक्षकांनो, आणि बऱ्याच घडामोडी घडणार आहेत. आता येणाऱ्या काही भागांमध्ये ट्विस्ट भारी आणलेत आणि रंगवलेत सुद्धा. सुरुवातीला आपण बघतोय मानिनी आणि विक्रम एकमेकांशी चर्चा करतायत या आर्याबद्दल बरं का. मानिनींना आर्या जरा विचित्रच वाटते. आता ती विक्रमला म्हणत असते, अहो बघा ना, काय मुलगी आहे ही आर्या. विक्रम म्हणतात, तू कशाला त्रागा करतेस मानिनी. मानिनी म्हणते, अहो म्हणजे काय, तुम्हाला पटलं का ती जे काही बोलली ते? असं लिव्ह इन मध्ये राहणं, लग्न न करता मुलं वगैरे होणं, आपल्यात असं आपण करतो का? नाही म्हणजे आपण पुढारलेल्या विचारांचे आहोत, पण मूल असं लग्नाशिवाय होणं वगैरे बरं वाटतं का हो? रीतीभाती असतात, संस्कार असतात. ती मुलगी आहे म्हणून म्हणत नाही बरं का मी, पण आपल्या मुलांना आपण असं काही करू दिलं नसतं आणि मुळात ना आपली पोरं अशी करणार पण नाहीत. आजकालच्या या अशा मुलींचं ना काही मला कळतच नाही, त्या कन्फ्युजच असतात नाही का. म्हणजे बघा ना, त्यांना घर पण हवंय, करिअर पण हवंय, म्हणजे सासू नको, नवरा नको, म्हणजे नक्की काय हवंय या पोरींना कळतच नाही हो. विक्रम म्हणतात, नाही कळतंय मला मानिनी, तुला आर्याबद्दल काय वाटतंय ते, पण जज नको करू सगळं तिला. नाही काय आहे ना, त्या पोरीने खूप धक्के पचवलेत तिच्या आयुष्यात. तिला हवं असेल बाळ, पण नवऱ्याची जागा तिला द्यायची नसेल कोणाला, असेल असं काही. आणि उगाच या गोष्टीवरनं तिची परीक्षा करू नकोस. मानिनी म्हणते, तुम्हाला भारी बाई पुळका त्या पोरीचा, मी काही जज नाही करत आहे त्या मुलीला, मला पण काळजी वाटते तिची. आता तुम्ही मला सांगा, तिला आगा न पिछा, ती प्रेग्नंट आहे, काळजी घ्यायला कोण आहे? आई नाही, सासू नाही, कोण काळजी घेणार? ती स्वतः डॉक्टर आहे, ती इतरांची काळजी घेणार, पण तिचं काय? बाई बरं आहे आपल्या सुना असा विचार करत नाही. तेवढ्यात जीवा ऐकतो बरं का या दोघांचं बोलणं. त्यावर आता विक्रम म्हणतात, हे बघ नंदिनीचं बरं आहे, पण काव्याचं बघितलंस ना तू, आर्याने प्रेग्नन्सी बद्दल सांगितलं तेव्हा रम्याला कसं झापलं आपल्या काव्याने. बरोबर केलं तिने, पण मानिनी म्हणते, अहो पण काव्यानं आपली कितीही कशी असू द्यात, पण ती असा विचार नाही करणार. ती शहाणी मुलगी आहे, स्वतःचा अभ्यास, प्रेग्नन्सी सगळं नीट सांभाळते ती. विक्रम म्हणतात, अगो म्हणूनच तिची बाजू घेतोय ना मी तुझ्या समोर मानिनी. तू नव्हतीस ना तेव्हा रम्याने नंदिनीवर नाही नाही ते आरोप केले बघ, फेटाळले मी ते आरोप, चांगलं सुनवलं तिला. तू जाऊ दे बरं, आर्याचा विषय राहू दे, तू आपल्या खेळण्याकडे लक्ष दे जरा. अगं आपल्या नंदिनीला पण 4था महिना लागेल ना ग मानिनी. मानिनी म्हणते, अहो हो ना, नंदिनीचं बाळ ना खूप शहाणं आहे बरं का, ते त्रासच देत नाही. नंदिनीला मळमळत नाही, उलट्या होत नाही, तिला अरबट चरबट खावंसं पण वाटत नाही, तिला डोळायच लागत नाही, म्हणजे तिचं बाळ शहाणं असणार ना माझ्यासारखं. विक्रम म्हणतात, तुझ्यासारखं? बरं चल खेळ आता. मानिनी म्हणते, हा राहू द्या खेळते. आता एक जनरल यांच्या गप्पा चालू असताना जीवा तो ऐकतो बरं का, आणि त्याला आता टेन्शन आलंय, म्हणजे नंदिनीला डोहायला लागत नाही ही गोष्ट घरच्यांना खटकू शकते असं त्याच्या मनात येतं, आणि तो आता हे सगळं नंदिनीला शेअर करतो. बघा तर आता दुसरा दिवस उजाडलाय, नंदिनी आंघोळ करून आलेली असते, पण तिला कालच्या झालेल्या गोष्टीमुळे जरा फारच विचित्र वाटतंय. जीवा पण चांगलाच पलटलाय बरं का प्रेक्षकांनो नंदिनीवर, आणि त्याचं आता वागणं बोलणंच बदललंय नंदिनीशी. आज तुम्हाला ते प्रकर्षणाने जाणवणार आहे. आजचा एपिसोड छान आहे, नक्की लाईक करा. जीवा विचार करत असतो, आई बोलली की नंदिनीला उलट्या होत नाही, डोहायला लागत नाही, म्हणजे आता आईला संशय येईल असं त्याच्या मनात आलंय, आणि नंदिनीला जीवाचं कालचं बोलणं खटकलंय. नंदिनी मनात विचार करते, जीवा मला काल किती काही बोलले, पण त्याबद्दल ते सॉरी सुद्धा म्हटले नाही. जीवा डोहाळ्यांचा विचार करतोय आणि नंदिनी जीवाबद्दल. बायका किती पॉझिटिव्ह असतात ना प्रेक्षकांनो. बायका बिचाऱ्या छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करत असतात सतत, पण माणसांचं काहीतरी वेगळंच चाललेलं असतं. तसंच हा जीवा बघा, आता तिला आवाज देतो. रॅदर दोघंही एकमेकांना सोबतच आवाज देतात, पण तेवढ्यात नंदिनी विचार करत असते, काल ते सॉरी पण म्हणले नाही जीवा मला, आज तरी ते सॉरी म्हणतील. आता जीवा नंदिनी असं म्हणतो आणि म्हणतो, नंदिनी ॲक्च्युली ते सॉरी. मग नंदिनी म्हणते, ठीक आहे जीवा, इट्स ओके, तुम्ही कशाला सॉरी म्हणताय? जीवा म्हणतो, अगं थांब जरा 1 मिनिट, असं म्हणून तो दरवाजा लावतो आणि नंदिनीला म्हणतो, अगं नंदिनी, मी ॲक्च्युली तुला सॉरी नाही म्हणते, मला ते सांगायचं होतं की, म्हणजे तुला कदाचित ऑड वाटेल हे ऐकून, तू प्रेग्नेंट नाही आहेस, पण तू नाटक करतेस प्रेग्नन्सीचं, हे विसरली आहेस का तू? नंदिनी म्हणते, म्हणजे? त्यावर जीवा म्हणतो, अगं म्हणजे काल मी पाणी आणायला खाली गेलो ना, तेव्हा आई बाबाचं बोलणं ऐकलं. बाबांना सांगत होती आई की म्हणजे नंदिनीचं बरं आहे, तिला मळमळत नाही, तिला उलटी होत नाही, तिला अरबट चरबट खावंसं वाटत नाही, हे सगळं काय आहे? अगं नंदिनी, तुला हे व्हायला हवं ना. नाही म्हणजे ठीक आहे, आईने हे हलक्यात घेतलं, पण आपल्याला दरवेळेला असं हलक्यात घेऊन नाही चालणार, आईला संशय आला तर. नंदिनी म्हणते, हो कळतंय मला, पण आता लगेच जीवा म्हणतो, अगं मी परवा रात्री घरी आलो तेव्हा काव्या खाली फेऱ्या मारत होती, पोटावरनं हात फिरवत होती आणि दीर्घ श्वास घेत होती. मी तिला विचारलं, अगं काय होतंय काव्या, काही त्रास होतोय का तुला?
काव्या म्हणाली, "अगं अरे नाही जीवा, म्हणजे मला ना हल्ली असा त्रास होतो, पोट गच्च होतं काही खाल्लं की." पुन्हा ती असं दीर्घ श्वास घेत होती, फेऱ्या मारत होती. "नंदिनी तू हे सगळं का नाही करत? तू करायला हवंस ना हे सगळं." "ठीक आहे, अर्थात तू आई झाली नाहीस किंवा होणारही नाहीयेस आता, हे तुला माहिती नसेल. पण ठीक आहे, तू आर्याला विचार, तिच्याशी बोल. तिला विचारून बघ ना, 3ऱ्या, 4थ्या, 5व्या महिनी काय होतं, काय वाटतं, काय करायला हवं. आणि हो, हे सगळं तिच्याशी बोल बरं का. नंदिनी भांडू नकोस." "नाही, आर्याशी आणि माझ्याशी तू सतत आजकाल भांडत असते बरं का." नंदिनीला आता रागच आलाय. "जीवा हो, असं काय बोलताय तुम्ही?" जीवा लगेच आता आर्याचा फोन रिसीव्ह करतो, त्याचा मोबाईल वाजतो आणि तो फोन रिसीव्ह करतो आणि म्हणतो, "बघ आर्याचाच फोन आहे नंदिनी." आता आर्याचा फोन रिसीव्ह करून म्हणतो, "अगं बोल आर्या." "अगं मी आणि नंदिनी तुझ्याबद्दलच बोलत होतो. 100 वर्ष आयुष्य आहे बघ आर्या तुला. अगं काय करणार आहेस एवढं जगून? काय काय सांगतेस? तू खाली आलीयस? ओके ओके, बरं बरं, येतो येतो, थांब थांब, आलो आलो आलोच." असं म्हणून त्याने फोन कट केलाय जीवाने आणि नंदिनीला म्हणतोय, "कमाल आहे रे ही मुलगी, खरंच कमाल आहे, बिंदास पोरगी आहे नंदिनी. बघ ना, मी इम्प्रेस झालोय हिच्यावर. अगं ती खाली आली आहे आणि काव्याला भेटायला आणायचा आहे ना तो मुलगा, तिने तो सोबत आणलाय. कमाल आहे ही मुलगी. एका दिवसात हिने होणाऱ्या बाळाच्या बाबाला आणलं पण. कमाल आहे हिची. चल नंदिनी खाली जाऊयात." नंदिनी चिडते आणि म्हणते, "हे बघा जीवा, एक लक्षात ठेवा, तिच्या पोटामध्ये इतर कोणाचं बाळ नाही, आपल्या दोघांचं बाळ आहे." जीवा म्हणतो, "बरं चल खाली बघूयात तरी तिने कोणाला आणलंय." नंदिनी म्हणते, "तो कोणी माणूस असू द्या, तो खरा नाहीये. तिच्या पोटात इतर कोणाचं नाही, आपल्या दोघांचं बाळ आहे, हे विसरू नका बरं का जीवा." जीवा म्हणतो, "अगं हो, एवढं काय रिॲक्ट करतेस? अगं बाकीच्यांना माहिती नाही ना हे सगळं, मी त्यांच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने म्हणतोय. चल 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 खाली चल." असं म्हणून जीवा नंदिनी आता खाली आल्यात बरं का. आर्याने तिचा नवीन बॉयफ्रेंड आणलाय या सगळ्यांना दाखवायला. काव्या म्हणते, "अगं आर्या, आम्हाला बोलवलंस पण तुझा बॉयफ्रेंड कुठे कुठे लपवलाय, दाखव ना." आता आर्या लगेच आवाज देते, "चैतू, चैतन्य." आणि तिचा कोणीतरी चैतन्य देशपांडे म्हणून हा बॉयफ्रेंड तिने उभा केलाय. आता चैतन्य येतो. आता सगळेजण त्याला नमस्कार नमस्कार म्हणतात, म्हणजे विक्रम स्पेशली. लगेच आता आर्या म्हणते, "इतके दिवस तू म्हणत होतीस ना काव्या, म्हणजे माझा बॉयफ्रेंड कोण आहे काय आहे बघ, आता ह्याला मी माझ्या अख्ख्या फॅमिलीला भेटवते." "अरे काय रे चैतन्य, नर्वस आहेस का?" तेवढ्यात आता रम्या म्हणते, "नक्की तुझा हा बॉयफ्रेंड आहे ना आर्या?" आर्या रम्याला उत्तर देते, "का ग, काही प्रॉब्लेम आहे का? का याला बघितलेस तू कोणासोबत तरी वगैरे? तुझ्या जगात काही घडू शकतं ना रम्या, म्हणून विचारलं." रम्या म्हणते, "अगं मी न विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं पाठ करून आलीस का आर्या तू? नाही, मला प्रश्न विचारू तर दे तुला." आर्याला खूप राग येत असतो रम्याचा. रम्याला ती म्हणते, "विचार अगं, विचार ना." आता लगेच रम्या म्हणते, "काय ग, हा जर तुझा खरंच बॉयफ्रेंड असेल तर त्याच्या हातामध्ये एंगेजमेंट रिंग काय करते?" आता लगेच तो चैतन्य त्याच्या हाताकडे बघतो बरं का. आर्या म्हणते, "बघ बघ चैतन्य, तुला म्हटलं ना मी, रम्याचं आणि आत्याबाईचं लक्ष कुठेही जाऊ शकतं." "अगं रम्या, ते काय आहे ना, फेब्रुवारीत व्हॅलेंटाईन डे असतो ना, अगं त्या व्हॅलेंटाईन डेचं गिफ्ट येते माझ्याकडनं ह्याला." आता लगेच वसुआत्या म्हणतात, "हो ग, काय ग आर्या, काय हुशार आहेस ग, प्रत्येक प्रश्नांची उत्तरं तुझ्याकडे तयार आहेत ग आधीपासूनच. म्हणजे जसं काही ही खोटं बोलते या गोष्टीवर यांचा ठाम विश्वास आहे." काय झालंय मंडळी, वसुआत्या आणि या रम्याचा असा गैरसमज आहे की जीवा आणि आर्याचं काहीतरी चालू आहे बाबा, आणि म्हणूनच ती प्रेग्नंट आहे असं यांचा अंदाज आहे. पण ही आर्या खोटं बोलते म्हणून त्या शुअर आहेत. असो, विक्रम म्हणतात, "बरं झालं झालं वसुताई, शांत राहा आता. बरं मी काय म्हणतोय आर्या, अगं माझी ओळख नाही करून दिलीस तू." आता ते म्हणतात, "मी विक्रम देशमुख बरं का." त्या चैतन्याशी बोलायला लागतात विक्रम. आर्या म्हणते, "हा चैतन्य देशपांडे, तो सेल्समध्ये आहे." आता विक्रम म्हणतात, "अच्छा अच्छा, बरं बरं." वसुआत्या लगेच म्हणतात, "सेल्समन आहे का तुझा नवरा?" विक्रम म्हणतात, "अगं ए वसुताई, काय तुझं मध्ये मध्ये?" त्यावर आता आर्या चैतन्याला म्हणते, "अरे चैतन्य, जरा या दोघींना इग्नोर कर बरं का. हे विक्रम काका आहेत बरं का, या मानिनी काकू आहेत." ती सगळ्यांना ओळख करून देते चैतन्याची. आणि आता चैतन्य सगळ्यांना नमस्कार नमस्कार असं म्हणत असतो. आणि आता काव्याची स्पेशली ओळख करून देते आर्या आणि म्हणते, "हिला तुला भेटायचं होतं बरं का, आणि ही नंदिनी आणि तो जन्मजय." लगेच आता तो चैतन्य म्हणतो, "हॅलो एव्हरीवन, मी चैतन्य देशपांडे." रम्या म्हणते, "नाही, इथे खरं काय खोटं काय हे ओळखायचे झालेत वांदे, आणि देशमुखांच्या घरी आलेत मिस्टर चैतन्य देशपांडे." रम्याने अशी भारी आणि जबरदस्त पोयम केली, त्यामुळे वसुआत्या इम्प्रेस झाल्या फक्त. बाकी कोण नाही. वसुआत्या म्हणतात, "वा वा रम्या." रम्या म्हणते, "चैतन्य देशपांडे, तुमचं आयडेंटिटी कार्ड जरा दाखवाल का मला?" आता तो चैतन्य पण घाबरलाय, कुठे येऊन पडलाय त्याला समजे ना. विक्रम म्हणतात, "अगं ए रम्या, काय चाललंय तुझं?" जीवा पण रागाने बघायला लागतो रम्याकडे. मग मानिनी म्हणते, "अगं ए रम्या, काय चाललंय काय तुझ्या डोक्यात?" काव्या म्हणते, "अगं ए रम्या, घरी आलेल्या पाहुण्यांशी असं वागावं का?"
मग लगेच आता मिथुन काका म्हणतात आपण पण विजयशी असंच वागू बरं का आता. लगेच आता पार्थ म्हणतो हो हो मिथुन काका आय लाईक दिस, आपण असंच करू त्या विजयला आल्यावर. लगेच तो चैतन्य म्हणतो नाही हरकत नाहीये, माझं आयडेंटिटी कार्ड आहे माझ्याकडे, दाखवू शकतो मी. आता लगेच विक्रम म्हणतात नाही राहू द्या चैतन्यराव, काही गरज नाहीये. रम्या म्हणते अरे मामा थांब ना, मला बघू दे की. लगेच रम्या त्याचं आय कार्ड बघते बरं का, आणि लगेच त्याचा फोटो पण चेक करते, हाच आहे का नाही. लगली बारीक अशी निरखून पाहत असते. दिस इज टू मच, ओव्हर वाटले हे सगळं. असो आता त्यांचा सस्पेन्स वाढवला थोड्या वेळ. मग रम्या वसवात्याला खुणवते की हाच येतो वगैरे, म्हणजे खरं आहे बा हे आयडेंटिटी कार्ड, असं ती खुणवते. मग वसवात्या शी बाई असं करतात. लगेच विक्रम म्हणतात काय झालं रम्या, झालं का तुझं समाधान, झालं ना. काय हो झालं ना समाधान दोघींचं, जा आता दोघी जणी तुमच्या खोलीत जा आणि जाऊन बसा प्लीज. अरे तुमचं जे काही गॉसिप वगैरे चर्चा ते तुम्ही तुमच्या खोलीत जाऊन करा. लगेच वसवात्याचा अपमान झाला बरं का. वसवात्या म्हणतात चल बाई रम्या, विक्रमला त्याच्या पद्धतीने याची वरपरीक्षा घ्यायची असेल, आपली अडचण कशाला. विक्रम म्हणतात जा 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 वसुताई जा तुझ्या खोलीत. आता वसवात्या आणि रम्या निघून गेल्यात. मग नंदिनी आणि जीवा तिथे बसतात आणि विक्रम म्हणतात बरं चैतन्यराव टेन्शन घेऊ नका, हे असं आपलं चालतं. मानिनी अगं चहा पाणी विचार त्यांना. चैतन्य म्हणतो नाही मी जस्ट चहा कॉफी घेऊन आलोय, नकोय मला काही. काव्या म्हणते चैतन्य आर्या ना आमची बहीण आहे बरं का, नंदिनी ताईची माझी, बऱ्याच वर्षांनी ती आम्हाला भेटली आहे, पण तुम्ही आलायत आता तिच्या आयुष्यात, त्यामुळे काळजी घ्या बरं का आमच्या बहिणीची. आता हा चैतन्य म्हणतो हो नक्कीच ऑफकोर्स. मग मिथुन काका म्हणतात चांगलं आहे चांगलं आहे, आय लाईक दिस. नाही लग्न लवकर करा बरं का, शिजलेली भाजीच चांगली लागते खायला, आम्ही पण येऊ लग्नाला, असं मिथुन काका गंमत जम्मत करतात. लगेच आर्या म्हणते लग्न कशाला घाई करताय, अहो आम्हाला आमची लिव्ह इन फेज एन्जॉय करायची आहे, लग्नाचं वगैरे नंतर बघू. त्यावर आता मिथुन काका म्हणतात हो का बरं बरं हरकत. मानिनी म्हणते अगं बाई आर्या, बाळ झाल्यानंतर वडिलांचं नाव काय देणार ग. आता लगेच ही आर्या म्हणते जन्मजेय. सगळेजण घाबरतात ना, सगळेजण जीवाकडे बघायला लागतात आणि आर्याकडे. लगेच आर्या म्हणते अरे बघ ना जन्मजय, मी म्हटलं होतं ना तुला या सगळ्यांमध्ये मला पाडू नकोस असं, त्यामुळे म्हणत होते रे मी. आता हिने लगेच हिचं वाक्य फिरवलं बरं का, मुद्दाम सस्पेन्स क्रिएट केला या आर्याने, आणि म्हणते कशी मला ना आता असं काही नकोच आहे, समोर बघू ना बाळ झाल्यावर कोणाला कोणाचं नाव द्यायचं काय करायचं ते. मानिनीला असं झालं, कुठून हिला प्रश्न विचारला, पण लगेच मानिनी म्हणते अगं आर्या तुझा मोबाईल नंबर देऊन ठेव बाई माझ्याकडे, म्हणजे माझ्या दोन्ही सुना आता प्रेग्नंट आहे, तूही प्रेग्नंट आहेस, काही अडीअडचण आली तर. अरे पार्थ मला नंबर दे हिचा, माझ्या मोबाईलमध्ये सेव्ह कर रे बाबा. अगं आर्या चालेल ना तुला, मी केला तुला फोन तर बसा बसा भजी करते मी सगळ्यांसाठी. विक्रम म्हणतात छान छान, चला 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 मी पण येतो मदतीला, असं म्हणून विक्रम आणि मिथुन काका गेले स्वयंपाकघरात मानिनीच्या मागे मागे. आणि जाता जाता विक्रम म्हणतात आर्या छान चॉईस आहे बरं का तुझी. आर्या आता काव्याजवळ बसते आणि तिला म्हणते काय मग काव्याबाई गेला का ग माझ्यावरचा राग. काव्या हसून म्हणते हो गेला. दोघी एकमेकींना मिठी मारतात. नंदिनीला यांनी सगळ्यांनी वेगळं टाकलंय बरं का प्रेक्षकांनो, आणि एक मस्त ट्विस्ट आलाय मालिकेत. आता ते काव्या आणि पार्थवर जरा फोकस करणार आहे, म्हणजे काव्या पार्थचं ऐकत नाही हे रम्या हायलाईट करणार आहे आता पार्थला, त्यामुळे या दोघांमध्ये भांडणं लागणारे असं एक प्रोमो आलाय बरं का काल मालिकेचा. तुम्ही बघितला असेल तर कमेंटमध्ये मला नक्की कळवा. तर बघा आता काव्या म्हणत असते आर्या मी खुश आहे आणि तू मूव्ह ऑन झाली आहेस याचा आनंद आहे मला. कमाल आहेस तू आर्या, बिंदास आहेस तू, स्वतःच्या टर्म्सवर जगणारी मुलगी आहेस. खरंच आर्या तू कमाल आहेस आणि तू काळजी करू नकोस, प्रेग्नेन्सीच्या या जर्नीमध्ये माझा तुला पूर्ण सपोर्ट आहे. पण तुझी बॉडी आहे, तू ठरवायचंस बाळाला जन्म द्यायचा आहेस की नाही ते. खरं सांगू प्रेक्षकांनो, आता इथे मला इंटरप्ट करायचं नव्हतं, पण मला असं म्हणायचं आहे शेवटी आपण समाजात राहतो, त्यामुळे समाजाचे काही नियम असतात ते पाळावे लागतात. अजून तरी आपला समाज एवढा प्रगल्भ आणि एवढा बोल्ड झालेला नाही आहे की लग्नाशिवाय प्रेग्नन्सी वगैरे, म्हणजे काही लोकांना नाही पटत, हे माझंही पर्सनल मत आहे. बाकी प्रत्येकाची यावर वेगवेगळी मतमतांतरे असू. काव्याने आर्याला सपोर्ट दाखवल्यामुळे पार्थला ते खटकलंय या सीनमध्ये. आता या सीनमध्ये आपण बघतोय शेवटचा सीन पाहताय तुम्ही, काव्या अभ्यास करत असते तेव्हा पार्थ आलाय तिच्याजवळ आणि म्हणतोय काव्या काव्या थांबा पाणी प्यायचंय. ती प्रिलिमला निघाली आहे प्रेक्षकांनो, सॉरी माझ्या लक्षात आलं नाही सांगायचं. काव्याला आता पार्थने मोबाईल दिलाय, बॉटल दिली आहे, नॅपकिन दिलाय, सगळं काही दिलंय. मग काव्या त्याचे गाल ओढून म्हणते ओ सो स्वीट ऑफ यू देशमुख. जनरली बायका मागे मागे करतात नवऱ्याच्या, अहो तुमचा रुमाल घ्या, तुम्हाला टाय बांधून देऊ का, पाणी घ्या, हो डबा राहिला. पण हे बघा ना इथे कसं आहे, माझा हा ग्रीन फ्लॅग नवरा माझ्या मागे हे सगळं घेऊन धावत असतो. पार्थ म्हणतो काय करणार, हे सगळं मला सांगावं लागत नाही, मी मनापासून करतो ना काव्या तुमच्यासाठी. बायका आपल्या नवऱ्याची कामं करतात, म्हणजे त्यांना असं वाटत असतं की आपला नवरा ऑफिसला कमी आणि युद्धावर जास्ती चाललाय. त्यावर काव्या म्हणते
अहो तसं नाही, बायकांना वाटतं आपला नवरा महत्वाचं काम करायला चाललाय. पार्थ म्हणतो, आता सध्या माझी बायको चालली ना महत्वाचं काम करायला, म्हणून मी हे सगळं करतोय. काव्या म्हणते, देशमुख मला एक सांगायचं होतं. ॲक्च्युली ना मी क्लासमध्ये नाही, लायब्ररीत चालले. उद्याच्या प्रिलिम्स आहेत ना, त्यासाठी तयारी करते. ऐका ना देशमुख, मी काय सांगते ऐका ना. पार्थ म्हणतो, हो ऐकतो ना, ऑल द बेस्ट तुम्हाला. काव्या म्हणते, नाही ऑल द बेस्टपेक्षा मी काय सांगते ऐका. आता मी जाते ना लायब्ररीमध्ये, तेव्हा तुम्ही सतत फोन नका करू, मेसेज करू नका. म्हणजे फोन तसा माझा सायलेंटवर असतो, पण तो व्हायब्रेट होतो ना. आता पार्थ म्हणतो, ठीक आहे हरकत नाही, मग हे पाणी प्या. आता त्याने बाटलीवरती ना वेळा टाकलेल्या असतात पाणी पिण्याच्या, आणि फोनवरती त्याने बेबोला प्रेफरन्स द्या असं लिहिलेलं असतं, वॉलपेपर टाकलेलं असतं काव्याचं. काव्या ते वॉलपेपर आणि ते पाण्याची बॉटल वगैरे बघून खूप कंटाळते बरं का, आणि चीड येते तिला, आणि म्हणते, काय हे सगळं तुमचं पार्थ, ग्रीन फ्लॅगची तुमची पताकाच झाली आता. पार्थ म्हणतो, अरे एवढं काय चिडताय तुम्ही, आठवण करून देतोय तुम्हाला, बेबो तुमची प्रायोरिटी आहे. काव्या म्हणते, काय हे देशमुख, मी विसरेल का, स्टिकर काय लावलेत तुम्ही बॉटलवर. काव्या वैतागते आणि निघून जाते ती, कारण पार्थ तिला म्हणतो की लक्षात राहावं म्हणून केलं. काव्या म्हणते, काय हे तुमचं देशमुख, लक्षात राहावं म्हणजे काय, मी काय मुद्दाम केलं का. आता तो म्हणत असतो तिला, उलटे आकडे मोजा काव्या, पण काव्या बाय म्हणून निघून जाते. आता तोच उलटे आकडे मोजतो, तेवढ्या तिथे गुरुजी येतात, कारण तो मनाशीच बोलतो पार्थ, बापरे कठीणच आहेत यांना कसं समजावू मी, मी चूक केली तरी याच रुसणार, आणि यांनी चूक केली तरी याच रुसणार, असं कसं कसं समजावू मी यांना. गुरुजी येत म्हणतात, समजावून काही काही लोकांना गोष्टी कळत नाही पार्थ, समजावून सगळ्या गोष्टी समजत नसतात पार्थ सगळ्यांना, असं ते म्हणतात. तेव्हा पार्थ गुरुजींना बघून आश्चर्यचकित होतो. इकडे जीवा आणि नंदिनीचे पुन्हा भांडणं झालेत. आर्या पण आहे तिथे. नंदिनी म्हणते, माणूस म्हणून घ्यायची लाज वाटायला लागली आहे मला आता. इकडे गुरुजी पार्थला सांगतात की आता नियती तुझी कठीण परीक्षा घेणार आहे पार्थ, आणि इकडे नंदिनीला चक्कर येते, तेव्हा पार्थ आणि मानिनी असतात. तेव्हा पार्थ फोन करतो जीवाला आणि सांगतो, लवकर ये, डॉक्टर कुलकर्णी येत आहेत नंदिनीला चेक करायला. जीवा घाबरतो आणि विचार करतो, अरे देवा, डॉक्टर आले तर त्यांना कळेल नंदिनी प्रेग्नेंट नाहीये. तर असा होता आजचा एपिसोड रिव्ह्यू. प्रेक्षकांनो, कसा वाटला लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू, मला नक्की कळवा. बरेच ट्विस्ट येणारे मालिकेत पुढे, बघत राहा. चला तर मग उद्या भेटूयात पुन्हा एकदा. तर रिव्ह्यूला लाईक करायला, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका प्रेक्षकांनो. टेक केअर, धन्यवाद.